ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अथ मुंडक उपनिषद शांती मंत्र हा। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। अथ द्वितीय मुंडके द्वितीय खंडः। आविसन्निहितं गुहाचरं नाम महत्पदम् अत्रैतत् समर्पितम् एजत् प्राणन् निमिषच्च यद् एतत् जानथ सत्सद्वरेण्यं परं विज्ञानात् यद् वरिष्ठं प्रजानाम् यदर्चिमत् यदणुभ्योऽणु च यस्मिन् लोका निहिता लोकिनश्च तदैतदक्षरं ब्रह्म स प्राणस्तदुवाङ्मनः तदैतत् सत्यं तद् अमृतं तद् वेद्धव्यं सौम्य विद्धि। दुसऱ्यापर्यंतच म्हणायचं ना? थँक्यू थँक्यू, छान म्हटलं तुम्ही. म्हणजे ते सगळे तुम्हाला संस्कृत येतात त्यामुळे तुम्ही खूपच छान म्हटलं. थँक्यू. आता आपला थोडासा मागचा जो काही संदर्भ आहे तो सांगण्यासाठी संतोषनी खूप छान गोषवारा लिहिलाय. तर मी त्यांना विचारते की तो तुम्ही वाचून दाखवा आणि आपण स्क्रीनवर टाकला तरी चालेल. आणि त्याच्यातले काही पॅरेग्राफ मी त्यांना पुन्हा वाचायला सांगणार आहे, एवढ्यासाठी की आपला हा जो पहिला मंत्र आहे ना हा खूप महत्वाचा मंत्र आहे. म्हणजे मुंडक उपनिषदाचा आपल्याला जर सार काढायचं असेल तर हा पहिला मंत्र आणि दुसरा मंत्र आज त्यांनी जो म्हटला ते महत्वाचे आहेत. आणि त्याचा संदर्भ ज्या त्यांच्या पॅरेग्राफ्स मध्ये आहे ते पॅरेग्राफ मी त्यांना पुन्हा म्हणायला सांगणार. तर अशा प्रकारे संतोष तुम्हाला हे टाकायचंय वरती, शेअर करायचंय. तुम्ही म्यूट वर आहात. अनम्यूट करते, तुम्ही म्यूट वर आहात. ठीक आहे. दिसतंय? नाही, अर्धा इकडचं नाही दिसत आहे, उजव्या बाजूच काहीतरी जरा विचित्र झालेलं आहे. हा बरं ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. आणखी थोडस इकडे करा की झालं. ब्रह्मचा फक्त ब्रह्म असं मन नाही दिसत आहे. हा ओके झालं. एकच सेकंद. ओके, आता छान झालं. हा. तर मुंडकोपनिषद मुंडक 2 खंड 1 श्लोक 1 ते 10. दुसऱ्या मुंडकापासून पराविद्या सुरू होते.
पराविद्येत 3 महत्वाचे संदेश असतात. पहिला संदेश म्हणजे ब्रह्मसत्य, दुसरा जगत मिथ्या आणि तिसरा जीवो ब्रह्मैव न अपराह, म्हणजे जगात जे अनुभव येतात ते सुद्धा ब्रह्मच आहे. इथे अंगिरस शौनकाच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. ते म्हणतात की ब्रह्म सत्य आहे. येथे ब्रह्माला सत्य असे म्हटले आहे कारण त्याची व्याख्याच तशी केली आहे. ज्यामुळे सगळ्याला अस्तित्व मिळतं ते ब्रह्म. वर सांगितल्याप्रमाणे हा पराविद्येचा पहिला संदेश आहे. ते पुढे म्हणतात संतोष की थोडस मोठ्याने बोला. ओह, हा? हा. चालेल. हा. ते पुढे म्हणतात की चांगल्या पेटलेल्या अग्नीतून ज्याप्रमाणे हजारो ठिणग्या उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अक्षर ब्रह्मापासून अनेक प्रकारचे जीव उत्पन्न होतात आणि त्याच्यामध्येच शेवटी लय पावतात. ब्रह्माला कारणेश्वर म्हटले आहे. ते कारण आहे व जगत कार्य आहे. जगत हे परावलंबी आहे. त्याला स्वतःचे अस्तित्व नाही. त्या अर्थी जगत हे मिथ्य आहे. हा पराविद्येचा दुसरा संदेश आहे. प्रत्येक जीव जन्मतो व काही काळानंतर मृत्यू पावतो. जेव्हा प्रलय होतो तेव्हा सृष्टीच विलीन होते. आधीच्या कोळी व त्याच्या जाळ्याच्या उदाहरणाप्रमाणे सृष्टी ब्रह्मातून तयार होते व प्रलय झाला की त्यातच विलीन होते. परंतु ब्रह्म हे अक्षर आहे. ते नेहमीच होते व नेहमीच राहणार आहे. ते पुढे सांगतात एकच की एकच मिनिट इथे थांबा. तुम्ही पहिले जे 3 म्हणजे भाग सांगितलेत ना, थोडस वरती जाऊया. पहिले 3 भाग तुम्ही सांगितलेले आहेत रे. तर त्या 3 भागांपैकी शेवटचा जो आहे की जीवो ब्रह्मे न अपरहा, म्हणजे आपल्याला जगात जे अनुभव येतात तेच म्हणजे ब्रह्म आहे. आता हा जो महत्वाचा संदेश आहे तो आपण आज जो मंत्र शिकणार आहे त्याच्यातला हा संदेश आहे. तर तेवढं आपण आधी लक्षात ठेवायला पाहिजे. जाऊया पुढे. ते पुढे सांगतात की परमात्म स्वरूप पुरुष दिव्य, अमूर्त, बाह्यवर्ती व अंतर्वर्ती पण आहे. तसाच तो न जन्मणारा, प्राणरहित, मनोरहित, शुद्ध आणि सर्वाहून श्रेष्ठ असा आहे. येथे ब्रह्माला पुरुष म्हटले आहे. येथे ब्रह्माची लक्षणे सांगितली आहेत. ब्रह्माची सत, चित, आनंद अशी ही व्याख्या केली जाते. सत ज्यामुळे आपल्याला अस्तित्व मिळते. चित म्हणजे चैतन्य, सगळीकडे चैतन्य भरलेले आहे. ब्रह्म हे दिव्य आहे कारण ते चैतन्य स्वरूप आहे. ब्रह्म हे निर्गुण आहे, त्याला आकार नाही. ते अमूर्त आहे. ब्रह्म बाहेर पण आहे व आतही आहे. ते विश्वव्यापी आहे. आधी म्हटल्याप्रमाणे ब्रह्म हे नेहमीच होते व नेहमीच राहणार आहे, म्हणून ते न जन्मणारे आहे. त्याला कधीच प्राण नव्हता, या अर्थाने त्याला प्राणरहित म्हटले आहे. त्याला मन नसते. ब्रह्म आणि माया हे दोन्ही अक्षर असतात. या दोघात ब्रह्म श्रेष्ठ आहे. तिसऱ्या मंत्रात ते सांगतात की त्या पुरुषापासून प्राण, मन, सगळी इंद्रिये, आकाश, वायू, तेज, पाणी आणि सर्वांना धारण करणारी पृथ्वी हे सर्व उत्पन्न होतात. आपल्या जगाला प्रपंच, ईश्वराने निर्माण केलेले जग म्हणतात. ईश्वरासाठी जी विशेषणे वापरली जातात त्याच्या विरुद्ध विशेषणे प्रपंचाला वापरतात. अनेक, असार, अनित्य, असत्य. पंचमहाभूते त्यांच्या विरलतेच्या क्रमाने प्रकट झाली. आधी आकाश, मग वायू, नंतर अग्नी, त्यानंतर पाणी आणि शेवटी पृथ्वी. पंचमहाभूतांना तन्मात्रा म्हणतात. माया त्यांना निर्माण करते, म्हणून त्यात सत्व, रज व तम गुण असतात. पंचमहाभूतातील सत्व गुणापासून आपले मन, अहंकार, बुद्धी व चित्त तयार होतात. सृष्टी ज्यात 7 स्वर्ग, 7 पाताळ इत्यादी आहे त्या रूपाला विराट रूप म्हणतात. हे आपल्या स्थूल शरीराच्या समतुल्य इक्विव्हॅलंट आहे. हिरण्यगर्भ हे या विराट रूपाचे सूक्ष्म शरीर समजले जाते. अशा या विराट रूपाचे काव्यमय वर्णन करताना ते म्हणतात की अग्नी म्हणजे इथे त्याचा स्वर्गलोक असा अभिप्रेत आहे. हे त्याचे मस्तक, चंद्र व सूर्य हे त्याचे नेत्र, दिशा त्याचे कान, प्रसिद्ध वेद ही त्याची वाणी,
वायू त्यांचा प्राण, सगळे विश्व हे त्याचे हृदय आणि पृथ्वी हे त्याचे पाय आहेत. या वर्णनावरून गीतेतील विश्वरूप दर्शन घेतले आहे असे स्वामीजी म्हणतात. वेदांमध्ये कुठलाही ईश्वर असला तर त्याची 3 प्रकारे वर्णने असतात. एकाक्षर मंत्र, ब्रह्म किंवा ईश्वराचा एकाक्षर मंत्र ओम आहे. गायत्री मंत्र, ओम वेदात्मने विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात. विग्रह रूप, जे वाचून डोळ्यापुढे चित्र उभे राहिले पाहिजे. पण ब्रह्मन तर निराकार आहे, पण तो किती मोठा आहे याची कल्पना देण्यासाठी विराट रूपाचे वर्णन केले आहे. प्रजोत्पत्ती कशी झाली हे वर्णन करताना अंगिरस म्हणतात की त्या परमपुरुषापासून अग्नी म्हणजे परत स्वर्ग निर्माण झाला. सूर्य त्याला प्रकाशित करतो. चंद्रापासून पर्जन्य, पर्जन्यापासून पृथ्वीवर वनस्पती, वनस्पती पासून रेत, रेत पुरुषामध्ये व नंतर स्त्रीमध्ये सिंचित होते. अशा प्रकारे परमपुरुषापासून पुष्कळ प्रजा उत्पन्न झाली आहे. मृत्यूनंतर पुनर्जन्मापर्यंत जीव 5 प्रक्रियेतून म्हणजे अग्नीतून जातो. त्याला पंचाग्नी विद्या म्हणतात. पुण्य संपल्यावर जीव स्वर्गातून ढगांद्वारा पावसातून पृथ्वीवर येतो. मग अन्न बनून पुरुषामध्ये जाऊन बीज बनतो. ते बीज स्त्रीमध्ये सिंचित झाल्यावर मुलाचा जन्म होतो. ते पुढे सांगतात की त्या पुरुषापासून ऋचहा अक्षर मंत्र, गायत्रीपासून सगळे मंत्र, यजुर्वेद सामवेद त्यांच्या ऋचा, यज्ञ, दक्षिणा, कालतत्व सांगणारे चंद्र व सूर्य यांच्यावर आधारित असे गणित असलेले वैदिक संवत्सर यजमान निर्माण झाले. या सर्वाला चंद्र व सूर्य पावन करतात. या मंत्राचे फार महत्व आहे. देवाने सर्व जग निर्माण केले, मग वेद कशासाठी निर्माण केले? आपल्याला काही मर्यादेत आपल्या इच्छेप्रमाणे फ्री विल प्रमाणे वागता येते. वेदामध्ये म्हटले आहे की प्राण्यांना 4 क्रिया असतात: आहार, निद्रा, भय व मिथुन. या पलीकडे त्यांना ऐच्छिकता नसते. परंतु आपल्याला ऐच्छिकता असते, म्हणून आपण मनाला वाटेल तसे वागू नये म्हणून देवाने वेद निर्माण केले. ते म्हणतात की त्याच पुरुषापासून नाना प्रकारचे देव, देवता, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी, प्राणसंस्था, धान्य, तप, श्रद्धा, सत्य, ब्रह्मचर्य आणि विद्या उत्पन्न झाले. शंकराचार्य म्हणतात की सत्य हा गुण आपल्याला ईश्वराकडून मिळालेला असतो. उदाहरणार्थ लहान मुलाला खोटे बोलायला माहीतच नसते. नंतरच्या मंत्रात त्यांनी काव्यमय कल्पना मांडली आहे. इंद्रिये, त्यांचे कार्य व त्यांचा अनुभव हा एक होम आहे अशी कल्पना. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 जीभ अशा 7 इंद्रियांना प्राण म्हटले आहे. 7 प्राण म्हणजे इंद्रिये, 7 ज्वाळा म्हणजे त्यांच्या शक्ती, इंद्रिये त्यांचे गोलक म्हणजे तेथे अवयव आणि त्यांचे एकत्र अनुभव हाच एक होम आहे. त्यातून विषयरूप समिधा आपल्या देहात टाकत असतात. त्यापासून येणारा अनुभव ही पूर्ण कल्पना सांगरूपकासारखी आहे. ही इंद्रिये इत्यादी ब्रह्मपासूनच उत्पन्न झाली. पुढील मंत्रात अंगिरस सांगतात की पृथ्वीवरचे समुद्र, पर्वत सगळे त्याच्यापासून निर्माण झाले. सगळ्या प्रकारच्या नद्या त्याच्यापासून निर्माण झाल्या. प्राणी जगताला जगण्यासाठी सर्व प्रकारच्या वनस्पती आणि त्यांचे रस, न्यूट्रिशन त्यानेच निर्माण केले आहे. प्राणी मात्र स्थूल व सूक्ष्म शरीर सशक्त आणि एकजुटीने काम करणारे असावे. स्थूल शरीर इतकेच सूक्ष्म शरीराचे स्वास्थ्य आवश्यक आहे. ते सूक्ष्म शरीर म्हणजे अंतरात्मा. सूक्ष्म शरीर हेच या देहातून दुसऱ्या देहात किंवा स्वर्गात जाते. स्थूल शरीरा इतकेच त्याला महत्व दिले आहे. या खंडाच्या शेवटच्या मंत्रात अंगिरस म्हणतात की तो परमपुरुषच हे सर्व विश्व, कर्म व तप आहे. तोच सर्वात श्रेष्ठ व अमृत आहे. तोच सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे. असे जो जाणतो तो अविद्या ग्रंथीला नाहीसे करतो. येथे विश्व ही त्या पुरुषाची निर्मिती नसून तोच विश्व आहे अशी भावना निर्माण केली आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहे. फक्त आपणातच नाही तर प्रत्येक गोष्टीत ब्रह्मन आहे. एक मिनिट थांबायचे. हा संतोष, हा पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे. आता त्यांनी जे वाचलं ना की ईश्वर कुठे आहे, तर ईश्वर हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. हे जे त्यांनी वाक्य दिलंय की
आपल्यातच नाही आहे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म आहे. ते आपण या पुढच्या मंत्रामध्ये बघणार आहोत. ओके, जाऊया पुढे. हा. ईश्वराला भेटण्यासाठी देवळात जायची गरज नाही, प्रत्येक प्राण्यात तो आहे. अशा रीतीने अंगिरस शौनकाचा जो मूळ प्रश्न होता की हे भगवान असे काय आहे की जे जाणले असता सगळ्या गोष्टी कळू शकतील, त्याचे उत्तर देतात. या खंडातील 4 संदेश. पहिला म्हणजे एक सार नित्य सत्यम ते ब्रह्म आणि अनेक असार अनित्य असत्यम ते विश्व. विश्व कर्म तप यात तोच आहे. जेव्हा कारण समजते तेव्हा सर्व समजते. ईशावास्य इदम सर्वम, सगळे भगवानमय आहे. आपल्याला खरं संरक्षण हवं असेल तेव्हा आपण देवाला शरण जातो. 6 अविद्या ग्रंथीम इह विकिरती, व्यक्तीची अविद्येची गाठ सुटते असे वरील शेवटच्या मंत्रात सांगितले आहे. संपूर्ण मुंडक उपनिषदाचे सार सांगणारा असा हा मंत्र, म्हणून या मंत्राला सूत्रभूत मंत्र म्हणतात. खूप खूप झालं. छान सांगितलं. तुम्ही सगळे पॉइंट्स आतापर्यंत जे 10 मंत्रामध्ये होते हे सगळे तुम्ही कव्हर केले. तर आता आपण पुढच्या म्हणजे मुंडक 2च पण खंड नवीन सुरू करतोय. त्याच्यातला जो पहिला मंत्र आहे त्याची मी आता स्लाइड टाकते. ओके, दिसते माझी स्लाइड? तर हा पहिला मंत्र आहे. मी या मंत्राच्या सुरुवातीच्या आधी थोडस बोलणार आहे आणि मग आपण मंत्राकडे जाऊया. तर आता आपण जो दुसरा भाग सुरू करत आहोत, या मंडकातला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पहिला मंत्र आणि दुसरा मंत्र याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कारण हे 2 मंत्र जे आहेत त्याच्यामध्ये ईश्वर आपल्या धर्मात सगळीकडे आहे सांगितलं आहे, ते या 2 मंत्रांमध्ये सांगितलं आहे. तर ईश्वर कुठे असतो? तर तो प्रत्येक प्राण्यामध्ये असतो, प्रत्येक झाडात असतो, प्रत्येक छोट्या प्राण्यापासून मोठ्या प्राण्यापर्यंत सर्वांमध्ये जे चैतन्य असतं ते चैतन्य म्हणजे ईश्वर. तर हा सगळा महत्वाचा विचार या मंत्रात सांगितलेला आहे. काही लोक म्हणतात की ईश्वर आपल्याला भेटायचं असेल तर आपण वैकुंठात गेलो की तो ईश्वर दिसेल, किंवा कोणी म्हणतात की कैलासाला गेलं की आपल्याला तो ईश्वर दिसेल. पण तसं नसतं. ईश्वर हा आपल्या विश्वातच आहे. म्हणजे विश्वास करणारा जो आहे तो विश्वातच आहे, हे आपल्याला बघायला पाहिजे. तर संतोषची जो 3रा मंत्र सांगितला होता त्याप्रमाणे ईश्वर कुठे आहे? तर ईश्वर आपल्या सर्वांमध्येच आहे आणि तो मेसेज आपल्याला या मंत्रामधून सांगितलेला आहे. तर आपण आपल्या ज्या चैतन्य म्हणजे काय? बेसिकली चैतन्य म्हणजे आपल्या सगळ्या ऍक्शन्स जे असतात, कॉन्शियसनेस, आपले हात हलतात, आपले पाय हलतात, आपले डोळे हलतात, सगळ्या गोष्टी आपल्या ज्या चालू असतात, तर त्याच्या मागे जी काय शक्ती आहे ती शक्ती म्हणजे चैतन्य, आणि ती शक्ती म्हणजेच कॉन्शियसनेस. आणि आपण म्हणतो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळं आपल्याला कळतं. ते कशामुळे कळतं? तर कारण आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे. आपल्याला माहित आहे की मृत व्यक्ती असेल तर त्यांना हे सगळं कळत नाही. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे काही त्यांना सगळं कळत नाही. आपल्याला कळतं कारण आपल्या शरीरामध्ये चैतन्य असतं. आणखीन इथे एक महत्वाचा विचार आहे की ते चैतन्य म्हणजेच आत्मा आहे. ते चैतन्य म्हणजेच आत्मा आहे आणि तो आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की तुम्ही जेव्हा 10 वर्षाचे होता तेव्हा तुमची जी काय थिंकिंग प्रोसेस होती त्याच्यापेक्षा आज खूप वेगळी आहे. म्हणजे तुम्ही खूप गोष्टी तुमच्या मनामध्ये
बदललेले आहेत. त्यामुळे तुम्ही जे काय विचार मांडता ते पण बदललेले आहेत. आता हे सगळे बदल तुमच्या मनामध्ये झाले. तुमचं शरीर सुद्धा बदललं आहे. छोटा मुलगा असतो आणि मोठा होतो, त्याच्यामध्ये शरीर पण तो जातं. हे सगळे बदल आपल्यालाच आपले कसे कळतात? कारण आपल्यामध्ये चैतन्य आहे म्हणून. त्या चैतन्यामुळे आपल्याला हे कळत असतात की आपल्यात हे जे बदल झाले आहेत ते पण आपल्याला समजू शकतात. आता मी आजारी आहे असं आपण म्हणतो. मी आजारी आहे, मग हे कोणाला कळतं? मी. तर त्यातला हा जो मी आहे तो म्हणजे चैतन्य आहे. त्या चैतन्याला तो काही करत नाही, पण तो तिथे शांत बसलेला असतो. पण त्याला सगळ्याचा ट्रॅक असतो. कुठून काय झालंय, कुठून काय झालंय, असा सगळा ट्रॅक चैतन्याला असतो. तर तुम्ही झोपलेले आहात, तुम्हाला स्वप्न पडतायत, तर ती स्वप्न तुम्हाला नंतर आठवतात. तर आता झोपले होते, तुमचे डोळे बंद होते, तुम्हाला काय जे दिसलं ते दिसलं कसं? तर तुम्हाला चैतन्यामुळे दिसलं. आणि नंतर समजा तुम्ही अगदी गाढ झोपल्या, तर उठल्यावर तुम्ही म्हणता की अरे किती गाढ झोप लागली, मला काही कळलंही नाही. तर मला कळलं नाही हे कोणाला कळतं? तर चैतन्याला कळतं. कॉम्प्लेक्स थिअरी आहे ही खूप, पण खरंच आहे ना की आपण जागा असतो तेव्हा सगळं सुरू असतं, तेव्हा चैतन्याला कळतं. पण आपण झोपलेलो असतो, डोळे मिटलेले असतात, तरी सुद्धा आपल्याला ते माहिती असतं. ते कसं आपल्याला माहिती होतं? तर चैतन्यामुळे माहिती होतं. आपण गाढ झोपलो आहोत, म्हणजे तेव्हा तर आपलं मन पण बंद असतं, म्हणजे सगळंच पूर्ण बंद असतं. तरी सुद्धा आपल्याला कळतं की अरे मला काही कळलंच नाही, मी इतके गाढ झोपले होते. हे न कळणं सुद्धा महत्वाचं असतं. ते सुद्धा आपल्याला त्या चैतन्यामुळे कळतं. तर अशा प्रकारे आपल्या नेहमी 3 अवस्थांमध्ये आपण बोलतो. सूक्ष्म अवस्था म्हणजे जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि अम, सुषुप्ती अवस्था, अशा ज्या 3 अवस्था असतात, त्या तिन्ही अवस्थामधल्या गोष्टी आपल्या बाबतीतल्या त्या चैतन्याला कळतात. तर असं जे चैतन्य आहे, या मंत्रामध्ये आपण हे बघणार आहोत की चैतन्य कुठे शोधायचं, ही पहिली गोष्ट. चैतन्य आपण कुठे शोधायचं ते बघायचं. आणि दुसरं म्हणजे मी एक कोणाला तरी म्यूट करतो ते. आणि हे ते जे काही आहे तेच ईश्वर आहे, हे पुन्हा त्यांनी आपल्याला सांगितलंय. तर याच्यामध्ये आपल्याला लाटा आणि समुद्राचं आपलं वेदातलं जे उदाहरण आहे ते आपण देऊ शकतो इथे, की प्रत्येक लाट जी असते ती आपल्याला वाटतं वेगळी आहे, पण खरं म्हणजे ती काय वेगवेगळी नसते, त्या सगळ्यामध्येच समुद्राचं पाणी असतं. तर तशा प्रकारे आपले जरी वेगवेगळे जीव दिसले तरी त्या सगळ्यांमध्ये चैतन्य जे आहे, चैतन्य सगळ्यांचं एकच आहे आणि ते चैतन्य म्हणजेच ईश्वर आहे. तर अशा पार्श्वभूमीवर आपल्याला या मंत्राकडे बघायचंय. जगत कारण आपण जे म्हणतो ईश्वर, त्या जगत कारणाची आपण इथे ओळख करून घेणार आहोत. तर आता मी तो मंत्र पुढे टाकते. मंत्र ऍक्च्युली आहे तिथे. या मंत्रातला पहिला जो शब्द आहे त्याच्यावर मी बरंच बोलणार आहे. थोडं मोठं करते ते मी. तर त्यातला जो पहिला शब्द आहे आविही. आविही हा जो शब्द आहे त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आविही म्हणजे काय? एका शब्दात सांगायचं तर मॅनिफेस्टेशन, आणि जे काय प्रगट होतं ते. पण शंकराचार्यांनी त्याला शब्द वापरलाय प्रकाश स्वरूपम, आणि फार सुंदर व्याख्या केली आहे त्यांनी प्रकाश स्वरूपम याची. तर ती आपण आधी बघणार आहोत. तर पहिला शब्द आविही. आविही तुम्ही भाषांतरात पाहिलं तर फक्त मॅनिफेस्टेड असं लिहिलेलं असेल, पण जेव्हा आपण शंकराचार्यांची व्याख्या बघतोय त्यांनी प्रकाश स्वरूपम असं म्हटलंय. आता प्रकाश म्हणजे काय हो? तर प्रकाश म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी जेव्हा दिसतात त्याला आपण, ज्याच्यामुळे दिसतात त्याला आपण प्रकाश म्हणतो. म्हणजे ते त्याचं सोर्स जे आहे त्याला पण आपण त्या सोर्स पासून आपल्याला जे काय मिळतं त्याला आपण काय म्हणतो प्रकाश म्हणतो. समजा सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश याच्यापासून आपल्याला
प्रकाश मिळतो. तर त्या गोष्टींना आपण प्रकाशाची साधनं म्हणतो. तर शंकराचार्यांनी ही व्याख्या करताना त्याच्यात 3 गोष्टी घातल्या. पहिली गोष्ट म्हणजे आता म्हटलं तसं प्रकाशाची साधनं. प्रकाशाची साधनं हा पहिला भाग. आपले जे ऋषी होते ना, ते ह्याच्याही पुढे जातात आणि ते म्हणतात की समजा जर का एखाद्या खोलीत प्रकाश आहे, खूप छान प्रकाश आहे, पण तिथे जी व्यक्ती बसली आहे ती जर का तिला जर का दृष्टी नसेल तर तिला सगळं काय दिसू शकतं का? नाही दिसू शकत. म्हणजे दिसण्यासाठी आपल्याला प्रकाशाची तर गरज आहेच, पण ते प्रकाश आपल्याला ऍक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला अवयव पाहिजे, म्हणजे डोळे पाहिजे आणि डोळ्याला दृष्टी पाहिजे, म्हणजे डोळ्यांनी काय पाहिलं ते त्या व्यक्तीला कळलं पाहिजे. तर आता 3 गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे प्रकाश आपल्याला जो दिसतो म्हणजे सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश, हा पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी बघताय त्यांना डोळे असायला पाहिजे. आणि आपण मागच्या मगाशी संतोषी वाचलं त्याच्यामध्ये आपण त्या अवयवांना आपण गोलक म्हणतो रे. तर गोलक पण पाहिजे की तुम्हाला अवयव पाहिजे ज्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता. आणि नुसतं पाहून होतं का? तर आपले वैदिक जे आहे ते त्याच्याही पुढे जातात. खूप विचारवंत होते ते लोक. तर त्याच्याही पुढे जातात ते आणि ते म्हणतात की समजा डोळ्यांनी पाहिलं पण डोक्यामध्ये काही गेलं नाही ते, जर का मनाला ते समजलं नाही तरी पण तो प्रकाश त्यांना जाणवणार नाही. म्हणून हा तिसरा भाग आहे की अ, आधी आपल्याला ते अवयव पाहिजे म्हणजे डोळे पाहिजे आणि डोळ्यांनी काय सांगितलं ते कळायला पाहिजे, त्याच्यासाठी मन पाहिजे. आणखीन आपण पुढे गेलो. पहिल्यांदा आपण म्हटलं की प्रकाशाचं साधन आणि नंतर म्हटलं आपल्याला डोळे पाहिजे. तिसरं आपण म्हणतोय की मन पाहिजे. आणि त्याच्याही पुढे आपलं वेद जात आहे आणि ते म्हणतात आहे की हा हे सगळं कशामुळे होतंय? तुम्हाला दिसतंय मृत देह जर का असेल तर कधी कधी त्याचे डोळे पण उघडे असतात, पण त्याला दिसतं का? त्या प्रकाशाचा त्याला काय उपयोग होतो का? नाही होत, कारण त्याचं जे मन असतं ते मन ऍक्टिव्ह नसतं त्यावेळेस. तर आता आपण म्हणतोय की प्रकाशाचा उगम आणि प्रकाशाचं समजून घेण्याचे अवयव आणि ते समजण्यासाठी जे मन असतं ते पाहिजे. आणि आपले द्रष्टे ऋषी त्याच्यासाठी म्हणतात की अहो मन आहे पण ते सगळं कशामुळे होतंय आपल्याला, तर ते तुम्ही विसरून चालणार नाही. तर या तिन्ही गोष्टींच्या मागे जे आहे ते चैतन्य आहे. सगळ्या गोष्टी ज्या होतात आहे त्या सगळ्या चैतन्यामुळे होतात आहे. डोळ्याला एखादी गोष्ट आपल्याला दिसते, ती मनाला कळते आणि आता तुमच्या समोर फोन आहे किंवा कम्प्युटर आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला चित्र दिसत आहेत, कदाचित माझा फोटो दिसत असेल. पण जर का मी हे सगळं बंद केलं तर तुम्हाला काहीच नाही दिसणार, राईट? तर ज्यामुळे तुम्हाला हे सगळं दिसत आहे त्याचं सोर्स जर का मी बंद केला तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. पण तो सोर्स मिळाल्यानंतर तुमच्या डोळ्यांना ते दिसणार आहे. नंतर तुमचं मन सांगणार आहे की अरे हे काय आहे, तर आताचा जो क्लास आहे तो सुरू आहे. आणि समजा जर का काही बदललं, आता समजा हे तुम्हाला माझा चेहरा दिसतो आहे आणि त्याच्यानंतर मी बंद केलं, हा जो बदल आहे तो पण आपल्याला कळतो आणि तो कशामुळे कळतो तर चैतन्यामुळे कळतो. म्हणजे आता पुन्हा आपण म्हणतो ना, कथा आपली पुन्हा मूळ पदाशी आली की त्या चैतन्यामुळे डोळ्यांना दिसतं, त्या चैतन्यामुळे मनाला कळतं. तर आणि जे सूर्य आणि चंद्र जे आहेत ते पण चैतन्यामुळे, आपण त्याच्यात सुद्धा आपण म्हणतो की त्याच्यात ब्रह्म आहे. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मिळून त्याच्या मागे चैतन्य आहे. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात की आविही याचा अर्थ आपण फक्त मॅनिफेस्टेशन असा घेऊ नये, तर आपण त्याचा अर्थ चैतन्य असा घ्यावा. ही शंकराचार्यांची डेफिनेशन आहे. इथे म्हणतात की हे जे सगळं होत आहे हे सगळं चैतन्यामुळे होत आहे. आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत ती जे काय होत आहेत त्यांचं उपयोग आपल्याला घेता येतो, ते सगळं होत आहे ते चैतन्यामुळे होतं. आणि
त्याचं एक कोणाचं आहे ते मी बघते. हां, द चेंजलेस कॉन्शियसनेस प्रिन्सिपल. चेंजलेस consciousness principle reveals the changing thoughts in everybody, and that is also आविही. म्हणजे आपले विचार जे बदलतात ते आपल्याला जे कळतं ते सुद्धा चैतन्यामुळे कळतं. आता हे चैतन्य कुठे असतं? आपल्याला पुन्हा प्रश्न येतो की चैतन्य हे जे आपल्या शरीरात आहे हे कुठे असतं? आपला आत्मा कुठे असतो? माझा खूप वर्ष गैरसमज होता. आणखीन माझे वेद शिकेपर्यंत माझा तो गैरसमज होता की मला खरंच वाटायचं की आत्मा म्हणजे असा एक गोळा आहे आपल्या याच्याजवळ छातीजवळ असा एक गोळा असतो आणि मग तो गोळा या देहातून दुसऱ्या देहात जातो, अशी माझी एक कल्पना होती. पण तसं नाही आहे की आपला जो काही आत्मा आहे तो आत्मा म्हणजे एक गोष्ट नाही आहे, ती सगळीकडे आहे. आणि हे आपल्याला सहजपणे कळतं. आता जे काही आपण म्हणतोय की आत्म्यामुळे काय काय घडतंय ते आपण आता बघतोय. तर ह्या जे ऍक्शन्स आहेत या सगळ्या पण चैतन्यामुळे होतात. म्हणजे ते चैतन्य सगळीकडे असलं पाहिजे ना आपल्या शरीरामध्ये. ते फक्त एका ठिकाणी राहून कसं चालेल? नुसतं आपल्या शरीरात एका ठिकाणी जर चैतन्य राहिलं तर कसं आपलं सगळं आयुष्य होणार? पण ते कुठे असतं? तर पुढचा शब्द आहे सन्निहितम. सन्निहितम म्हणजे हे अगदी जवळच ठेवलेलं आहे. म्हणजे मला हा शब्द खूप आवडतो की सन्निहितम. कुठे आहे तो आत्मा? तुम्हाला ते चैतन्य कुठे आहे असं मला वाटतं? ते तुमच्या जवळच आहे, अगदी तुमच्या शरीरात आहे. तर आमचे स्वामी परमार्थानंद ते म्हणतात की याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की आपल्यातलं जे काही आपण म्हणतो की देव जो काय आहे, किंवा आपल्याला वाटतं की वैकुंठात गेला की तो देव मिळेल, किंवा कैलासात गेला की आपल्याला तो देव मिळेल, किंवा ब्रह्मा लोकात गेला की, विष्णू लोकात गेला की, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गेलं की आपल्याला देव दिसेल. पण हा जो कारणेश्वर आहे तो आपल्या अगदी जवळ आहे, म्हणजे आपल्या शरीरातच आहे. आणि ही गोष्ट आपल्या वेगवेगळ्या संतांनी खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्याला सांगितलेली असते. आणि म्हणजे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आता तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे ना की तुझे आहे तुझे पाशी परी तू जागा चुकलाशी. किती वेळा आपण ऐकलेला अभंग की तुझे आहे तुझं पाशी. तेच तुम्हाला जो देव शोधायचा आहे तो दुसरीकडे कुठे नाही आहे, तो तुमच्या शरीरातच आहे. आणि फक्त तुमच्या शरीरात नाही आहे, तर तुमच्या भोवती जितके लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या तो शरीरामध्ये आहे. इतका तो तुमच्या जवळ आहे. म्हणून इथे या मंत्रामध्ये त्यांनी शब्द वापरलाय सन्निहितम. अगदी जवळ आहे तो जो काय आत्मा तुम्ही शोधताय, चैतन्य जे शुद्ध आहे ते तुमच्या जवळच आहे. आणि हे जे चैतन्य आपल्या जवळ आहे, तर त्याच्यामध्ये मी एक वाक्य, महत्वाचं वाक्य इथे घातलेलं आहे की आयुष्यातील प्रत्येक अनुभव आपल्या चैतन्याची, म्हणजे चैतन्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देत असतो. म्हणजे कसं बघायचं, आपण आपल्याला देव शोधायचा आहे तर आपण कसा शोधणार आहोत? तर तो आपल्यातच आहे. आणि आपली जी काय आपला अनुभव असेल त्या प्रत्येक अनुभवामध्ये ते चैतन्य आहे. आता आपण ते कसं आपल्याला दिसत नाही ना की आता हात बघितला, हा हलतोय, कदाचित तिथे चैतन्य असेल, पण ते दिसतं का आपल्याला? तर दिसत नाही. तर ते म्हणतात ते गुहाचार, पुढचा शब्द आहे गुहाचारम नम. म्हणजे गुहाचार म्हणजे लपलेलं आहे. ते कुठे लपलेलं आहे? तर तुमच्या शरीरात लपलेलं आहे. जे काही चैतन्य तुमचे आहे ते सगळे तुमच्या शरीरात आहे. आणि तो काव्यमय कल्पना आहे की ते तुमच्या हृदयाच्या जवळ लपलेलं आहे, असं ती कल्पना आहे तिथे. पण हृदयाचं म्हणा किंवा मनाचं म्हणा, किंवा कधी कधी मन आणि हृदय जेव्हा तुम्ही काही ठिकाणी असं म्हणतात की जेव्हा तुम्ही सुषुप्ती अवस्थेत असता तेव्हा तुमचं मन आणि हृदय हे एका म्हणजे मन मी पूर्ण वाक्यच वाचते. मन गर्भगृहात म्हणजे हृदयाच्या जवळ असतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे.
म्हणजे काय तर बेसिकली आपल्या शरीरात आहे हे जे चैतन्य आहे ते सगळं आपल्या शरीरात आहे. त्याच्या पुढचे शब्द आहेत यत महत पदम. यत महत पदम. पदम म्हणजे काय तर विश्वाचा आधार. विश्वाचा आधार कसा आधार तर महत आधार, खूप महत्वाचा आधार आहे. म्हणजे तुमचं हे जे चैतन्य आहे तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, सगळ्या प्राण्यांमध्ये आहे, हाच सगळ्या विश्वाचा आधार आहे. आणि ही गोष्ट इतक्या सहजपणे आपण रोज आपण जे शुभंकर ते म्हणतो त्याच्यामध्ये आपण ही ओळ अगदी सहजपणे म्हणत असतो की विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम, हे आपण नेहमी म्हणत असतो. विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम. किती सहजपणे आपण म्हणत असतो. विश्वाधारम म्हणजेच जे काही ईश्वर आहे तो तसाच आहे. तर ते आपल्याला या ओळीमध्ये त्यांनी सांगितलंय की यत महत पदम म्हणजे ते जे काय आहे चैतन्य ते म्हणजेच विश्वाचा आधार आहे. आता पुढचे मी काही शब्द घेते. अत्र एजत प्राणत निमिषित. हे पण पुन्हा काव्यमय वर्णन आहे की त्याच्यामध्ये त्याने म्हणताय की एजताचे अर्थ दोन प्रकारे दिले, दोन वेगळ्या स्वामीजींनी वेगवेगळे दिले. बेसिकली अर्थ आहे की सगळे प्राणी. तर त्याचा अर्थ त्यांनी दिला की उडणारे प्राणी. एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की चर प्राणी म्हणजे जे काय हलू शकतात ते प्राणी. नंतर प्राणत म्हणजे जे श्वास घेऊ शकतात. आणि नंतर निमिषित जे म्हटलंय की निमिषित म्हणजे आपल्या पापण्या ज्या हलतात त्याच्याप्रमाणे. तर ज्या ज्या वस्तू नाही ज्या ज्या प्राण्यांच्या पापण्या हलतात ते सगळे प्राणी. बेसिकली 3 शब्दांमध्ये त्यांनी म्हटलंय की जगातले सर्व प्राणी आहेत त्यांच्यामध्ये हा ईश्वर चैतन्य असतं. पुढचे शब्द घेऊया. यत सत असत वरेण्यम. वरेण्यम आपण शब्द खूप ठिकाणी ऐकतो. आणि वरेण्यम म्हणजे काय तर प्रार्थना करण्यासारखा अतिशय म्हणजे प्रार्थनेसाठी योग्य असणारी अशी. आणि याच्यामध्ये सत आणि असत असे शब्द वापरले. खरं म्हणजे शंकराचार्यांनी त्यांनी म्हटलं की त्यांनी प्रगट आणि अप्रगट असे शब्द आपण घेऊया. प्रगट आणि अप्रगट. तर म्हणजे जगामध्ये जे काय आहे ते सूक्ष्म असो किंवा स्थूल असो त्या सगळ्याच्या मागे जे चैतन्य आहे ते म्हणजे ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे चैतन्य आहे. आणि मांडुक्य कारिका म्हणजे हे दुसरं आहे मांडुक्य उपनिषद. त्या मांडुक्य उपनिषदाची सुरुवात जी आहे त्या कारिका म्हणतात तिला. त्या कारिकामध्ये गोड पादाचार्यांनी म्हटलं आहे. आणि त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन मी वाचते कारण माझ्या पुस्तकात तेच होतं तसं. आणि ते खूप मला इंटरेस्टिंग वाटतं ते. त्यांनी काय म्हटलंय, कॉन्शियसनेस इन मोशन अपियर्स ॲज मॅटर. मॅटरची डेफिनेशन त्यांनी अशी केली की कॉन्शियसनेस इन मोशन अपियर्स ॲज मॅटर. मोशन म्हणजे काय म्हणजे प्रत्येक काय एखादी वस्तू तुम्ही जर का घेतली म्हणजे जी जिवंत नाही अशी जी एखादी वस्तू घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा मोशन असते. कशी काय मोशन असते तर ते पण त्यांनी खूप सुंदर म्हणजे शंकराचार्यांनी किंवा माझ्या गुरुजींनी त्याच्यावर एक्सप्लेनेशन असं दिलंय की तुम्ही कुठलीही वस्तू घेतली की त्याच्या आतमध्ये मॉलिक्युल्स असतात. मॉलिक्युल्स मध्ये ॲटम्स असतात. ॲटम्स मध्ये काय असतं, प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स ते सगळे असतात. तर हे जे आहे त्यांच्यामध्ये सतत ऍक्शन सुरू असते, त्यांच्यामध्ये एनर्जी असते. तर जी ॲटॉमिक एनर्जी आहे त्याच्याबद्दल ते बोलतात आहे. आणि बेसिकली आपण जेव्हा वेगवेगळे मटेरियल बघतो त्याच्यामध्ये या म्हणजे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सचं त्याचं वेगवेगळं कॉम्बिनेशन असतं आणि त्याच्यामुळे आपण त्यांना वेगवेगळी नावं देतो. तर जेव्हा ते म्हणतात आहे की कॉन्शियसनेस इन मोशन अपियर्स ॲज मॅटर तर ते मॅटर मधलं
ॲटॉमिक जी शक्ती आहे त्याच्याबद्दल ते बोलतात आहे. तर तसं जर का आपण पाहिलं तर मग प्रत्येकच वस्तीमध्ये मॉलिक्युल्स असतात आणि ॲटम्स असतात. म्हणजे तुम्ही जगातलं काहीही घेतलं तरी त्याच्यामध्ये चैतन्य आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये ब्रह्म आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशी त्यांनी एक्सप्लेन केलेली डेफिनेशन आहे. तर पुन्हा आपल्या नेहमीच्या उदाहरणाकडे येऊ. आपलं होत नाही दागिन्यांचं उदाहरण घेतल्याशिवाय, म्हणून इथे सुद्धा त्यांनी तेच उदाहरण दिलेलं आहे की सोन्याची एक कडी केली आणि त्या एकात एक अडकवल्या, त्याची साखळी होते आणि मग ते आपली चेन झाली. नंतर मग आपण ती समजा तार आपण अशी गोलाकार केली की ती आपली बांगडी होते. अगदी छोटी केली की त्याची आपली अंगठी होते. म्हणजे आपण काय करतोय, फक्त त्याचा आकार बदलतोय आणि त्याला वेगळं नाव देतोय. रूप आणि नाव हे जे आपण बदलतोय आणि त्याच्यावरून प्रत्येक दागिन्याला आपण वेगळं नाव देतो. पण त्याच्या आपण सगळ्या पलीकडे जाऊन पाहिलं की बांगडी काय, साखळी काय किंवा अंगठी काय, या सगळ्यामध्ये सोनंच आहे. सोनं जसं सगळीकडे आहेच, तसं आपल्या इकडे सगळ्यात ज्या काही म्हणजे जिवंत किंवा जिवंत नसलेल्या अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींमध्ये चैतन्य आहे, म्हणजेच ब्रह्म आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्येच ब्रह्म आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला सांगताना अनेक लोकांनी आपल्याला प्रयत्न केला की ही गोष्ट सांगायची की कुठे शोधसी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी. त्याच्यात तरी ते सांगितलंय, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तुम्हाला कुठे शोधायचंय तो ईश्वर, तर तुम्हाला स्वतःमध्ये शोधायचंय, लोकांमध्ये शोधायचंय. तर आता त्यांनी पुढे ब्रह्म आणखीन आपलं जे प्रपंच आहे त्याची तुलना केली आहे. ते म्हणतात आपण जेव्हा प्रपंच म्हणतो, आपण प्रपंचात राहतो. प्रपंच, संसार. संसार म्हणजे काय? तर संसार म्हणजे असं की आपण सतत कशात तरी मागे धावत असतो. लहानपणी शाळा, मग कॉलेज, मग डिग्री मिळवायची, मग नोकरी करायची, मग लग्न, मग मुलं आणि मग या सगळ्याचे प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न आणि प्रश्न. आणि त्या प्रश्नातच आपण गुंतत जातो. तेव्हाही मनात रिकामी जागा राहत नाही. कारण काय की कारण आपण सतत आपल्या प्रपंचामध्ये गुंतलेलो असतो. पण त्या प्रपंच कशामुळे घडतोय, तर तो त्याचं कारण ईश्वर जो आहे, त्या कारण ईश्वराला आपण विसरलेलो असतो. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं की आपण जरी प्रपंचात असलो तरी या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी आणि सगळे व्यक्ती, सगळे प्राणी, या सगळ्यामध्येच तो ईश्वर आहे जो आपण सतत शोधायचा प्रयत्न करतो. दागिने घेतले की आपण नुसतं दागिने बघून होत नाही, तर दागिन्याच्या मागे जे सोनं आहे त्या सोन्याची किंमत आपल्याला काढली पाहिजे. तर प्रपंच जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर जो प्रपंच ज्या ईश्वरामुळे जो होतोय त्या ईश्वराची आपण नेहमी आठवण केली पाहिजे. तर या 4 ज्या ओळी होत्या आता मी म्हटलं त्या हा, तत् सत असत वरेण्यम. त्याच्यामध्ये सत असतच्या बाबतीत आपण आता बोललो. आणि वरेण्यम म्हणजे काय, तर अतिशय अंतिम असं जे साधना करण्याचं स्थान आहे ते म्हणजे वरेण्यम. वरेण्यम आणि वाडीमय या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे. आणि त्याच्यात त्यांनी हेच म्हटलं की आता ह्याच्या मागे जे ईश्वर आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याच्या पुढची ओळ आहे ते ऍक्च्युअली तेच म्हणते, जानत म्हणजे ओळख करून घ्या. तर यदेत यदेत जानत असे पुढचे शब्द आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की या ईश्वराला ओळखा. हा जो आपण ईश्वर शोधतोय सगळीकडे, त्या ईश्वराला ओळखा. तो तुमच्या
तो ईश्वर म्हणजेच तुमचा आत्मा आहे आणि तुमचं चैतन्य आहे आणि त्या ईश्वराचं ज्ञान तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आणि ही मुंडक उपनिषदातला हा महत्वाचा संदेश आहे. पुढे आणखीन 2-4 शब्द आहेत तिथे. प्रजानाम विज्ञानाम परम असे शब्द आहेत. तर त्याची मला वाटतं मी अर्थ दिले आहे तिथे. प्रजानाम म्हणजे सर्व प्राण्यांचं, विज्ञानात म्हणजे ज्ञात आहे आणि परम म्हणजे या पलीकडे आहे. तर काय म्हणतात ते की हे जे ज्ञात आहे ते वस्तूच्या पलीकडचं आहे आणि ते जे आहे ते परम ज्ञान आहे असं त्या शेवटच्या शब्दांचा अर्थ आहे. आणखीन एक ओळ राहिली तिथे. वरिष्ठमची ओळ राहिली. वरिष्ठम म्हणजे जे वरिष्ठ आहे, प्रजानम म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये जे वरिष्ठ आहे. तर अशा प्रकारचा हा मंत्र आहे. आता मी याचं थोडक्यात काही पॉइंट्स लिहिलेले आहेत, मी आता सांगते. पुढे स्लाइड घेते. हे मी तुम्हाला सांगितलं त्याचीच बेसिकली समरी आहे. आता आविही म्हणजे प्रकाश स्वरूपम. प्रकाश काय, तर प्रकाशाचे 3 भाग सांगितले. एक म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो ते सूर्य, चंद्र इत्यादी. त्याच्यानंतर म्हणते की ज्याने तो दिसतो ते अवयव, आपण त्याला गोलक जे म्हणतो, डोळे वगैरे असं. नंतर तिसरं म्हणजे ते समजून घेणारं जे मन आहे ते. तर प्रकाश स्वरूपम याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि नाही, प्रकाशमध्ये ह्या 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि प्रकाश स्वरूपम म्हणजे चैतन्य. आता फक्त दृष्टीसाठीच या सगळ्या गोष्टी नाहीत, तर आपले बाकीचे जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. तुम्हाला कानाने ऐकू येतं, पण समजा खूप आवाज आहे तिथे, आवाजाचे ड्रम सुरू आहेत, पण तुम्ही जर का म्हणजे तुम्हाला ऐकू येत नसेल तर त्याचा काय उपयोग होणार नाही. म्हणजे जे ऐकू येऊन पुन्हा तुमच्या मनाला कळलं पाहिजे. तर आता आपण जे प्रकाशाच्या बाबतीत स्टेप्स घेतल्या, त्या सगळ्या स्टेप आपल्याला प्रत्येक ज्ञानेंद्रियाबद्दल बघायच्या. त्या सेम स्टेप आपल्याला ज्ञानेंद्रियाबद्दल बघायचे. आता एक महत्वाचा मेसेज इथे होता की आत्मा म्हणजेच आपल्या शरीरात असणारं चैतन्य आणि तोच ईश्वर आहे. हे पहिल्या भागातले आपले पॉइंट्स आहेत. आता पुढचं जे आहे, मी आता एक एक तुम्हाला म्हटलं ते सगळं मी आता वाचून दाखवते. आविही म्हणजे प्रकाश स्वरूपम. सन्निधिही म्हणजे ते आपल्या जवळच आहे. काय जवळ आहे, तर चैतन्य. तर ते कुठे काय म्हटलंय, ते कसं आहे, ते गुहाचरम म्हणजे लपलेलं आहे आपल्या शरीरामध्ये. नंतर यत महत पदम. पदम म्हणजे विश्वाचा आधार. आणि कसा आधार, तर महत आधार. नंतरची ओळ होती अत्र एजत प्राणत निमिषत च म्हणजे आणि. तर ही काव्यमय कल्पना आहे की चैतन्यमय रूप ईश्वर हे सर्व हेच तत्व चर प्राण्यांमध्ये, उडणाऱ्या प्राण्यांमध्ये, श्वास घेणाऱ्या आणि ज्यांची पापणी हलू शकते अशा म्हणजे बेसिकली सर्वच प्राण्यांमध्ये ते चैतन्य असतं. नंतर सांगितलं त्यांनी यत सत असत वरेण्यम. तर आपण त्याचा अर्थ घ्यायचा प्रयत्न केला की प्रगट आणि अप्रगट जगामध्ये, सूक्ष्म आणि स्थूल जगामध्ये ईश्वर अत्यंत असणार ईश्वर अत्यंत प्रार्थनीय. नंतर त्यांनी म्हटलं ईश्वर म्हणजेच चैतन्य हे तत्व आहे. आणि आपण मगाशी म्हटलं मांडुक्य कारिकेमध्ये त्यांनी गौडपादाचार्यांनी असं म्हटलेलं आहे. नंतर पुढचं वाक्य होतं यत एतत जानथ. जानथ म्हणजे समजून घ्या.
तर हा जो ईश्वर आहे, तुमच्यामध्ये जो ईश्वर आहे, तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. नंतर शब्द आहे प्रजानाम विज्ञानदान परम, म्हणजे ते परम तत्व सर्व प्राण्यांमध्ये आहे, म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये असणारे जे ब्रह्म आहे तेच आपण इथे त्याच्याच बद्दल आपण बोलतोय. शेवटी महत्वाचा विचार म्हणजे सगळे फक्त चैतन्य सगळीकडे आहे. सगळीकडे काय आहे? फक्त ब्रह्मच आहे. आत पण आपल्या शरीरातही तेच आहे, बाहेर पण तेच आहे, प्रत्येक वस्तूमध्ये आहे आणि प्रत्येक प्राणामध्ये. तर अशा प्रकारचा हा महत्वाचा मंत्र आहे. त्याच्या पुढचा जो मंत्र आहे तो पण खूप महत्वाचा आहे, पण त्याच्याबद्दल आपण पुढच्या वेळी बोलू. कारण आता झाली जवळजवळ 8 वाजले आहेत. आणि ह्याच्यात बरंच आपल्याला त्याच्यामधून शिकायचंय, तर आपण तो मंत्र पुढच्या वेळी बोलूया. तर आता कोण आहे ते? माझं एक म्हणणार आहे. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ